आता आपण आहे गिरवीत. मागच्या वेळेला आपण गणपती बाप्पांना आणायला आलेलो तेव्हा आपण ही मूर्ती बघितलेली आणि हे डेकोरेशन आहे बघू शकता. ह्याला ओळखता काय? डॅमरल पोरगा. हे बाप्पा आणि ही आई बाप्पांची. आणि तुझं नाव काय? तुझं नाव काय आहे? हा नाव काय तुझं? नाव सांग नाव तुझं. तुला नाव नाही? अरे शेंबूड पुसायला रुमाल घे, ते नको घेऊ. चल डॅमरट कुठला. अशा प्रकारे आज विसर्जनाचा दिवस चाललेत. गौरी आई आहेत आमच्या आई सोबत बाप्पांच्या आई. मोरया मोरया. तर आज आपण आलोय गांधारेश्वरला. आय एम टेलिंग इन भटक्या व्हिडिओज चॅनल. वेलकम टू भटक्या व्हिडिओज चॅनल. भटक्या व्हिडिओ कडनं आज तू बोलणार आहेस मग. भटक्या व्हिडिओज कडनं आज तू भटक्या व्हिडिओ आहेस. काय बोलायचं ते गोरख शायरी मला सांगतील. तर आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 6. आज 6 सप्टेंबर. अनंत चतुर्थी. 10-12 दिवसाचे गणपती असतात तर आज त्यांचं विसर्जन आहे आणि आपण आलोय गांधारेश्वर मंदिरात. तिथे आता आरत्या चालू आहेत. आता सध्या जे प्रत्येकाच्या घरातले गणपती असतात तर ते लोक आले आहेत विसर्जनासाठी. जे मोठे गणपती असतात ते अजून बाहेर पडले नसतील तर ते पोचेपर्यंत संध्याकाळ होते. काळोख होतो जवळपास. आपल्याला ते पण दाखवीनच मी. बाकी आपण विसर्जनाचा लाभ घेऊयात. बाप्पाला निरोप देऊयात.
मोठी अशी मूर्ती आहे. 3 आहेत. काहीच वेळात विसर्जन होईल. तिकडे पुढे देतो हे बरं आहे, पण त्याचं पुढे नेऊन करतात ना तर काही जण पाण्यात घेतात तिथेच करतात. इकडे चौथी मूर्ती विसर्जनच्या वाटेला जाण्यासाठी. साईज पण मोठी आहे. हाताळायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. खूप काळजीपूर्वक करावं लागतं. हे बघा या खेळताय तिथे ढकलाढकली चालू आहे आणि ही एक बघत बसले एकटी. झालं कंटाळले वाटतं. आपल्याकडे गँग असते बरीच रस्ता रोको करायला. आता गांधारेश्वरच्या इथून निघालोय. माझी बुलेट घरी आहे. 3 गाड्या काय करायच्या आहेत. हे आपलं गणपतीचं मंदिर आहे. इकडे पण आता बाप्पांची आरती वगैरे चालू आहे. हा एक ठिकाण आहे. आता इथे रामतीर्थची रामेश्वर मंदिर आहे. इथे तलाव आहे. इथे पण विसर्जन घाट आहे आपला. विसर्जन चालू आहे इथे आणि आता बाप्पा येत आहेत असून. ते एक छोट्या मूर्त्यांसाठी हे बनवलेलं आहे आणि ते सुरक्षा पण आहे. पोलिसांचा बंदोबस्त पण आहे. प्रॉपर पद्धतीने सगळं केलेलं आहे. सगळं जरा बॅरिकेड्स वगैरे लावून लाईटी वगैरे. ते आतमध्ये मंदिर आहे श्री रामेश्वर रामतीर्थ असं बोलतो आपण याला. चला पुढे बघूयात आपण. आता बाजारात आहे आपण आणि मिरवणूक आहे बघू शकता. आता आलोय बहादूर शेख. पुढे आहेत बाप्पांचं गाड्या दिसत आहेत आपल्याला. काही मिरवणुकी आहेत चालू. हे बघा विश्वजित विद्वांस दिसलेत आपल्याला. तो शॉक. आता आलोय बहादूर शेख. इकडे 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 दादा इकडे. सरळ सरळ सरळ. हा इकडे स्टॉल बिल लागलेत खेळण्यांचे. फुगा घे ना मला. तुला फुगा घेऊया आपण. थांबू की जाऊया. हा थांबूया ना जरा. गाडी लाव मस्त पैकी. गोरक्षला फुगे. गोरक्षकडे फुगे जरा बघूया ना आपण काय आहे ती. लोक जमले आहेत विसर्जन बघण्यासाठी. हा इकडे खाली चालू आहे. इथे वरची पाखरं पण आहे. हा मारवडी जोरात. हा शाबास. माझी उडी नाही घेतलीस तू. तू उडी मारलीस. तू उतरलास. बऱ्यापैकी गर्दी जमली आहे. पाणीचा फ्लो जास्त आहे. नाही पण पाणी सोडायचं अजून. पाणी सोडलं नाही. लेट सोडणार. त्याच्यानंतर मग बाप्पा तोपर्यंत पोचतील. इथे जे प्रत्येकांच्या घरातले गणपती असतात जवळपास. कंबस आहे, खेरडी आहे,
तर त्यांचं विसर्जन चालू आहे. हा नवीन घाट बनवला विसर्जनासाठी. आधी तिकडून होता, हा इथे रस्ता होता, तो रस्ता तोडलेला आहे. ब्रिज होता, ब्रिज तोडला आहे आणि तिथे वरती जो आयलँड आहे त्याच्यावरतून. अरे मग काय बोलणार, दुसरा शब्द सांग. तर तिकडून त्या साईडला विसर्जन व्हायचं. हे बघा, हे हसतायत कशावर. आयलँड म्हणजे पाण्याच्या मधलं काहीतरी बोलतं बेट. हा बरोबर, हा मग आहे. मग त्याला तेच सांगते रे, पाण्याच्या मध्ये आहे ना ते आयलँड. चिपळूणचं आयलँड एक्सप्लोर्ड बाय गोरक्स. पवन त्याला बोलतोय. एक्सप्लोर्ड बाय भटक्या व्हिडिओ. आता कोमन फिरून आलोय परत बहादूर शेखला. बहादूर शेख वरून लेफ्ट मारून जरा खेळडीत बघूया आपण काय आपल्याला भेटतंय का, कोणाचं दर्शन होतंय. हो हो, तू डायरेक्ट टाक, काय विषय नाही. आम्ही आहेत 3 जण, पण ह्या साईडला पोलीस नाही आहेत म्हणून वाचलोय आपण. आता हा सेल्फी मोड आहे आपला. वायपर लावलेस काय चष्म्याला. अरे पाऊस नाही ना. पाऊस नाही. आम्ही दहीहंडीत आहे ना, आमचा विषय चाललेला की गोप्रो म्हणजे मोटो व्लॉगिंग चालू करायची सेफ्टीसाठी. तो नंतरचा विषय, तो आधी होता, तो विषय आधी होता रे. पण सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे वायपरचा होता. तर मग त्याच्यानंतर सर्वेशने आपल्याला असं सुचवलं की मोटो व्लॉगिंग नंतर करू आपण, पहिले चष्म्याने वायपर लावायची गरज आहे पावसामुळे. हा समोर बाप्पा आहेत, फटाके पण फुटतायत. वाव, डीजे आहे. कोकणचा राजा आहे का? कोकणचा. हा बघा, कोकणचा राजा आपल्या समोर आहे. बहादूर शेख वरती स्थानपन्न असतो. एंट्री मारली. विसर्जनामुळे खेळडीत बऱ्यापैकी ट्रॅफिक झालाय. सर्वेच हळूहळू जरा पुढे नेता येते का बघ गाडी आपल्याला. तू बोलला तपला विषय. सावकाश सावकाश, जास्त जोरात नाही. हो मग पुढे ढोल ताशाचा आवाज येतोय, बँजोचा. वाव, ताई गाडी चालवतायत. ते पण ऑरेंज जाऊया. मजा आहे. वाव, मग काय खावं रे दुसरं बाहेर. खूप सुंदर असं दृश्य. बाप्पांचं निरोप घेण्याची वेळ येते आणि ते मिरवणूक आहे बाप्पांची. वाजत गाजत आता पुढे येऊन आपण थांबलोय जरा वडापाव खाण्यासाठी. जंगम वडापाव. चोवीस तास फोन मध्ये असणारा माणूस. हे किती सांगितलेस? आपल्याकडची प्रथा आहे, आपण कुठलंही कार्य शांततेत करत नाही, धूमधडाका व्हायलाच पाहिजे. नारदलेली माळ आहे बघ. हा, वाचते वाचते वाचते. हा जागा मध्ये घेऊन आहे.
आलोय आपण 3 सिंगल्सला. सर्वेश काय मागवलंयस? मी हा तूच. सँडविच मागवलंय व्हेज आणि शुद्ध शाकाहारी आहे ना. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय बोलतोस काय? सँडविच मागवलंयस की पास्ता मागवलायस? चिकन पास्ता. शिवा तू काय मागवलंयस? अरे व्हेरी सँडविच. काय चिकन की व्हेज? काय रे बाप रे बाप. बस रुलाएगा क्या. बाप रे बाप. डेंजर. शुद्ध शाकाहारी. चांगला आहे. इकडे आम्ही बघितलंच नाही. इकडे बघितलंच नाही. डायरेक्ट नजर इकडे. ही ब्लाइंड बाजू. डेंजर आहे. चला मग बाकी खाऊया आपण. आता परत आलोय आपण कावी तळीत. वाव. खूप सुंदर. चिपळूणचा महाराजा. या प्रकारे हा शेवटचा आणि आत्ता आलोय आपण गांधारेश्वर जवळ परत. आणि आपला कोकण रेल्वेचे बाप्पा गांधारेश्वर ब्रिजवरती निरोप घेताना. मोरया. चला बाप्पा तेव्हा चांगला आरोग्य द्या आणि पुढच्या वर्षी लवकर या.